जय भीम मित्रांनो, आज आपण बघितलं तर 5 डिसेंबर आहे आणि संपूर्ण मुंबईभर आपण जर बघितलं तर दादर असेल, चैत्यभूमी असेल या परिसरामध्ये प्रचंड मोठा जो आंबेडकरी अनुयायांचा जो समुदाय आहे तो या ठिकाणी प्रचंड मोठ्या गर्दीने आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि आपण जर बघितलं शिवाजी पार्कचा जो संपूर्ण परिसर आहे किंवा चैत्यभूमी आणि संपूर्ण दादरचा जो भाग आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी भरून गेलेला आहे। आणि या ठिकाणी जर 5, 6 आणि पुढचे 2-3 दिवस लोकांचा प्रचंड मोठा जो जनसमुदाय आहे तो या ठिकाणी वाटचाल करणार आहे। आणि म्हणून या चैत्यभूमीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर शिवाजी पार्क संपूर्ण मैदानामध्ये विविध प्रकारचे जे स्टॉल आहेत किंवा जी पुस्तके विक्री आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहे या संस्थांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे जे उपक्रम आहेत ज्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल किंवा अशा प्रकारे पुस्तकांचं वाटप असेल, फार मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिकतेचा जो पुरवठा आहे तो या माध्यमातून जनलोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होत असतं। आणि म्हणून याच माध्यमातून या परिसराचा जो आढावा आहे या 6 डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांना जे लोक अभिवादन करतात किंवा बाबासाहेबांचे विचार ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारले, त्यांच्या जीवनामध्ये कसा प्रकाश पडलेला आहे किंवा ते लोक कशा पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करतात याचं उत्तम असं विश्लेषण किंवा उत्तम असा आढावा आपण या दादर परिसरामध्ये किंवा या शिवाजी पार्कमध्ये घेणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणचे जे स्टॉल आहेत महानगरपालिकांच्या माध्यमातून कशा प्रकारची पुस्तक विक्री फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणामध्ये केली जाते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि या निमित्तानं फार मोठा जो महाराष्ट्राचा भाग आहे, जसं विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकणपट्टा आहे किंवा विदर्भ मराठवाडा या माध्यमातून येणारा लोकांचा जो मोठा जनसमुदाय आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत। आपण जर बघाल तर या ठिकाणी पुस्तकांचे विविध प्रकारचे जे स्टॉल आहेत ते बघायला मिळत आहेत आपल्याला या ठिकाणी। हा लोकांचा जो प्रचंड असा जो जनसमुदाय तो या ठिकाणी आज रात्री किंवा उद्या किंवा पुढचे जे 2-3 दिवस आहेत ते अशाच प्रकारे वाढत राहणार आहे। आणि या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी या बाबासाहेबांना अभिवादन करताना येण्यासाठी आपण खास घ्यायच्या ज्या सूचना आहेत त्या म्हणजे आपल्यासोबत असलेली जी लहान मुलं आहेत त्यांची आपणाला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या ज्या किमती वस्तू आहेत त्या देखील आपणाला त्याची काळजी घ्यावी लागेल, कारण या ठिकाणी जो गर्दीचा प्रचंड असा जो जनसमुदाय आहे यामध्ये जे पॉकेट चोर आहेत किंवा या प्रकारे तुमचं नुकसान करणारे जे लोक आहेत ते याचा गैरफायदा घेतात। आणि या ठिकाणी जे पोलीस आहेत ते वेळोवेळी आपल्याला तशा प्रकारची सूचना करत आहेत किंवा तशा प्रकारचे जे लाऊडस्पीकर या ठिकाणी लावले गेलेले आहे याची कृपया आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे। आणि बाबासाहेबांना अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आपल्याकडून या ठिकाणी घडणार नाही याची विशेष काळजी आपण तुम्हा सर्वांना या ठिकाणी घ्यायची आहे। या ठिकाणी जर आपण बघाल तर संपूर्ण जो हा शिवाजी पार्कचा एरिया आहे तो या ठिकाणी जनसंख्येने भरून गेलेला आहे। आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेने केलेली जी सुविधा आहे ती देखील आपण या ठिकाणी बघत आहोत। चलो कोई बात नहीं। हो का एवढ्या कोपऱ्यात बसलं का तुम्ही जाऊन तिकडे शिवाजी महाराज
वेगवेगळ्या प्रकारचे जे संदेश आहेत ते वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत त्या या ठिकाणी देताना आपणाला दिसत आहेत. आणि आपण जर बघितलं आहे जे पुस्तकांचे स्टॉल आहेत या स्टॉलच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकारणाचा असेल हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्टॉलधारक जे आहेत ते करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बांधण्याच्या मार्गावरती आहे त्याचा सभासद नोंदी देखील या ठिकाणी सुरू आहे. आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा उपदेश या ठिकाणी आपल्याला देताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण बघत असाल. या ठिकाणी इथे लिहिलं आहे की हमारा देश बाबा साहेब ने दिए हुए संविधान से ही चलेगा ना कि मनुस्मृति से चलेगा. ये महत्व संदेश. जानबूझ के मित्रांनो, या 6 डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांना एक वेगळ्या पद्धतीनं आपण अभिवादन करूया. बाबासाहेब जरी आपल्यामध्ये आज नसले तरी त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी सांगितलेला शिक्षणाचा मार्ग आहे, त्यांनी सांगितलेला जो सामाजिक राजकीय जो विचार आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. आणि आपण जिथे असू तिथून बाबासाहेबांना विनम्र असं अभिवादन करूया. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मंगलकामना व्यक्त करतो. बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि या व्हिडिओतून तुम्हा सर्वांची या ठिकाणी माघार घेतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो. जय भीम.